नवनिर्वाचित राज्यसभा खासदारांचा शपथविधी सोहळा जो आहे तो आज राज्यसभेमध्ये पार पडलेला आहे। महाराष्ट्रातनं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या खासदार ज्योतिताई वाघमारे यांनी शपथ घेतलेली आहे। सगळं कुटुंब आहे त्यांचं आपल्यासोबत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ताई, किती आनंदाचा क्षण आहे आजचा। तुम्ही सावित्रीमाईच्या लुकमध्ये, सावित्रीची लेक आहे ना मी, कारण जर सावित्रीमाईंनी मुलींना शिकवण्यासाठी इतका संघर्ष केला नसता, त्रास सोसला नसता, तर आम्ही महिला ही गगनभरारी घेऊच शकलो नसतो। म्हणूनच आज सावित्रीची लेक जेव्हा संसदेत पोहोचते आहे तेव्हा सावित्रीमाईच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच हा पेहराव आहे। माझ्या कपाळावरची चंद्रकोर, नाकातली नथ माता जिजाऊंना मानवंदना देते आहे आणि कपाळावरचं आडवं कुंकू माता सावित्रीला, कारण सावित्रीमाईच्या कपाळावरच्या आडव्या कुंकवानं अज्ञानाला आडवं केलं होतं। आणि माझ्या अंगावरची निळी साडी, द ब्ल्यू ओशन ऑफ द नॉलेज, बाबासाहेबांच्या संविधानाला हातामध्ये घेऊनच मी शपथ घेतली। त्या महापुरुषांच्या प्रति नतमस्तक आणि त्या महापुरुषांचे विचार प्रत्यक्षात आचरणात आणून जातपात धर्म न बघता, म्हणजे स्वतःच्या मुलीला खूप लोक खासदार करतात, पण गरिबाच्या मुलीला, भीमाच्या लेकीला खासदार जे आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी केलं, त्यांच्या प्रति कृतज्ञता आहे। तुमच्यासोबत सगळं कुटुंब आहे। आई आहेत, आईंच्या डोळ्यात पाणी दिसतंय, वडील आहेत, सगळं कुटुंब दिसतंय। आई, लेख खासदार झाली आहे, काय भावना, काय बोलायचं तुम्हाला? काही बोलत नाही आता, मला खूप आनंद झाले, बोलायला पण नको येत। साहेबांनाच एवढा धन्यवाद देते बस। तुम्ही यापूर्वी दिल्लीत आल्या होत्या कधी की पहिल्यांदा? कधीच नाही आहे, पहिल्यांदा आले। मुंबईत पहिल्यांदा आले होते मी, दिल्लीत कुठनं। मुंबईत कधी आले होते पहिल्यांदा? परवाच आले होते आमच्या पोरगीला ते। अच्छा, प्रमाणपत्र हो, तेव्हाच पहिल्यांदा आलो। विमानातही पहिल्यांदाच बसला? विमानात तर पहिल्यांदाच आता। रेल्वे साहेबांना म्हणजे प्रमाणपत्र घेतल्यानंतर आई वडील पहिल्यांदा मुंबईत आले, कारण मुंबईचा प्रवास सुद्धा त्यांना माहिती नव्हता। मग त्यावेळेस आम्ही सगळे कुटुंबीय एकनाथ शिंदे साहेबांना भेटायला गेलो, तेव्हा आई खूप माझी साधी आहे आणि त्यामुळे ती साहेबांना म्हणाली की साहेब, आम्ही मुंबई पहिल्यांदा बघितली। तर साहेबांनी तिला शब्द दिला की आता लेकीच्या शपथविधीला तुम्हाला दिल्ली पण दाखवतो, आणि विमानात कधीही बघितलेलंही नव्हतं, म्हणजे आकाशात उडणारं विमानच आम्ही बघायचो, पण आई वडिलांच्यासाठी विमान प्रवासाची सोय मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी केली आणि माझे आई वडील हे विमानात बसून लेकीच्या शपथविधीला आले। हे खरंच साहेबांच्या मोठ्या मनामुळे शक्य होते। बाबा आहेत, त्यांच्याशी बोलतो। काका, आज ज्योतिताई खासदार झाल्यात, म्हणजे सगळ्यांसाठी त्या खासदार आहेत, सगळे त्यांच्याकडे खासदार, पण तुमच्यासाठी ती मुलगीच आहे। मुलगी या पदावरती पोहोचलेली आहे, इथपर्यंत पोहोचली, पण संघर्ष सोपा नाही आहे। हा संघर्ष ज्यांनी जवळून बघितला त्यांच्यामधील तुम्ही एक आहेत, किंवा संघर्ष होत असताना साथ दिली त्यामध्ये तुम्ही एक आहेत। किती आनंद आहे ह्या क्षणाचा? माझ्या संघर्षाला माझ्या मुलीने देखील साथ दिलेली आहे। त्या संघर्षाला आमच्या या मागासवर्गीय मुलीमध्ये राज्यात 10वीला 1 नंबर आले, महाराष्ट्रामध्ये 1 नंबर आले, PhD केली, वालचंद कॉलेजमध्ये, इथं सोलापूरमध्ये प्रसिद्ध कॉलेज आहे, तिथं इंग्रजी प्रोफेसर म्हणून कामाला लागले। त्या मुलीला एकनाथ शिंदे साहेबांनी, श्रीकांत शिंदे साहेबांनी न्याय दिला। सर्व महाराष्ट्रामधील आम जनतेला न्याय देण्यासाठी अनाथांच्या नाथ एकनाथ शिंदे साहेबांनी न्याय दिल्यामुळे त्यांचे आभार मानतो, एवढंच बोलतो। सगळं कुटुंब आहे। तुम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे। खरं तर साथ देणारा खूप महत्त्वाचा असतो, म्हणजे असं म्हणतात की एका पुरुषाच्या प्रत्येक यशामागे एका त्या घरातली महिलेचा हात असतो किंवा वाटा असतो सिंहाचा। ताईंच्या या यशामध्ये तुमचाही खूप मोठा आणि महत्त्वाचा वाटा आहे। तुमची भावना? एकतर मला बोलता येत नाही, मी साधा पत्रकार आहे, आणि मेन ज्योतीबद्दल जर बोलायचं झालं तर ते तुम्ही सर्वसामान्य माणसाला एखाद्या सूर्याबद्दल विचारण्यासारखा, ज्योती म्हणजे सूर्यासारखा माझ्यासारखा, तिचं असं काय म्हणते त्याला, उगवता सूर्य सांगू, दुपार सांगू का सायंकाळचं सांगू, एवढी मोठी आहे ती। तुम्ही म्हणताय मला बोलता येत नाही, पण तुमच्या डोळ्यातील अश्रू सगळं काय ज्योती म्हणजे आपण मराठी जी म्हण आहे ना की स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकालची माता असते, माझ्या बाबतीत ज्योती तसंच आहे, आणि स्वतःच्या कर्तृत्वावर, हुशारीवर खूप पुढे गेली, याचा मला सार्थ अभिमान वाटतं। ताई? निशब्द आहे, कारण जर हे सगळे लोक, म्हणजे तुम्ही बघू शकता की इथं माझ्या मागे जेवढे उभारलेले आहेत ना, त्या प्रत्येकाचा माझ्या वाटचालीमध्ये तेवढाच वाटा आहे। आई वडील असतील, पती असतील, माझी बहीण आज माझ्यासोबत आहे, आमचे सोलापुरातून खूप लोक, म्हणजे मला न सांगता सुद्धा इथे आले, तुम्ही बघू शकता। आमचे नगरसेवक प्रियदर्शनजी साठे आहेत, आमचे नवत्रे मास्तर आहेत, आमचे या ठिकाणी असणारे मामू आहेत, सगळ्या जाती धर्मातले लोक आलेत, स्वतःच्या खर्चानं इथं आलेत, कारण त्यांना माहिती आहे की आपली ताई आपलं तिकीट काढू शकत नाही।
आमचे अविनाश दादा या ठिकाणी आलेत. ही सगळी लोकं जर सोबत नसती ना उभी राहिली, रियाज भाई आहेत त्या ठिकाणी, या इकडे सगळेजण, तर ह्या सगळ्यांचं प्रेम हीच माझी ताकद आहे. ही सगळी लोकं जर माझ्यासोबत उभी राहिली नसती तर कदाचित तिथपर्यंत मी पोहोचूच शकले नसते. कारण माझ्याकडे भांडवल ना सत्तेचं होतं ना संपत्तीचं होतं, गावात घर नाही, रानात शेत नाही, अशी ही परिस्थिती. पण साथ देणारी ही सगळी माणसं भेटली, त्याच्यामुळेच हा प्रवास इथपर्यंतचा होऊ शकला. तुमच्या बोलण्यात एकनाथ शिंदे यांचा उल्लेख वारंवार येतोय. मगाशी तुम्ही ज्यावेळी शपथ घेत होत्या सभागृहात त्यावेळेस मी बघितलं की तुम्ही सावित्रीमाई, जिजामाता या सगळ्यांची नावं घेताना एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाचा उल्लेख केला, पण त्यावेळी तुम्हाला शपथ घेताना थांबवलं गेलं, तुम्हाला पुन्हा शपथ घ्यायला लावली. हे बघा, शपथ घेत असताना ज्या महापुरुषांनी मला घडवलं, ज्यांच्या विचारांनी मला प्रेरणा दिली, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं हे माझं आद्य कर्तव्य होतं. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा, छत्रपती शिवरायांचा विचार प्रत्यक्षात उतरवण्याचं काम आज एकनाथ शिंदेसाहेब करतायत. माझ्यासाठी दादा योगायोगाची गोष्ट ही आहे की परवा दिवशी बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ लॉ कॉलेजमध्ये माझा सत्कार झाला. बाबासाहेब ज्या खुर्चीवरती बसून वाचन करायचे त्या खुर्चीला नतमस्तक झाले आणि तिथं मला जी संविधानाची प्रत दिली होती तीच आज माझ्या हातामध्ये होती. काल माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी ठाण्यामध्ये आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद झाली. जगभरामधून, अगदी जपानमधून, श्रीलंकेमधून 100पेक्षा जास्त बौद्ध भिक्खू तिथे आले होते. त्या सगळ्यांनी मला आशीर्वचन दिलं. त्यांचा आशीर्वाद घेऊन मी इथपर्यंत पोहोचते. मला वाटतं की 18 पगड जातीला एकत्र घेऊन चालणारं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेबांचं आहे. अनेक लोक फुले शाहू आंबेडकर आणि छत्रपती शिवरायांचं नाव घेतात, पण त्यांचे विचार प्रत्यक्षात उतरवणारे आणि एका गोरगरिबाच्या लेकीला तिची जातपात धर्म न बघता तिचं कष्ट आणि मेहनत बघून त्यांनी जी संधी दिली, भीमराज की बेटी मैं जय भीमवाली हूँ हे अभिमानानं सांगणाऱ्या एका गरिबाच्या मागासवर्गीयाच्या लेकीला देशाच्या सर्वोच्च सभागृहापर्यंत पोहोचवण्याचं जे कर्तृत्व माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जे दातृत्व दाखवलं, त्यांच्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त केली. पण राज्यसभेच्या नियमाप्रमाणे मला वाटतं की कुणाचाही नामोल्लेख करता येत नव्हता, त्यामुळे मी दुसऱ्यांदा शपथ घेतली. पण मला वाटतं माझी कृतज्ञता ही महाराष्ट्रापर्यंत पोहोचली असेल. शेवटचा प्रश्न विचारतो ताई, महिलांना आता जे आरक्षण द्यायचं आहे सगळ्याच, म्हणजे लोकसभामध्ये असेल, विधानसभेमध्ये असेल, त्याच्या अनुषंगाने एक नवीन विधेयक जे आहे त्याचं दुरुस्ती विधेयक आता येते आणि त्यासाठी 16 तारखेपासून स्पेशल सेशन होणार आहे. एकनाथ शिंदेच्या पक्षाचं 50% सभागृहामध्ये आता महिलांचं तुमच्या रूपाने आलेलं आहे असं आम्ही म्हणतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला बोलण्याची संधी मिळणार आहे अशी आत्ता घोषणा काही वेळापूर्वी तुमच्या गटाने त्यांनी करून टाकली. खरोखरच मला आभार मानायचे आहेत या ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, आदरणीय श्रीकांतजी शिंदेसाहेब आणि राज्यसभेचे खासदार माननीय मिलिंदजी देवरा, ज्यांनी आताच सांगितलं की ज्योतिताई तुमचं मेडल स्पीच हे महिला आरक्षणाच्या विधेयकावर होणार आहे. मला वाटतं ही खूप आनंदाची गोष्ट आहे. मला वाटलं होतं की मान्सून सेशनपर्यंत मला थांबावं लागेल, परंतु स्पेशल अधिवेशन जे महिला आरक्षणाच्या विधेयकावर होतं तिथं एक महिला म्हणून, एक जिजाऊ सावित्री रमाईची लेक म्हणून सहभागी होताना अभिमान वाटेल आणि आपल्या महाराष्ट्राचा जो रणरागिणींचा वारसा आहे तो नक्कीच माझ्या भाषणामधून मी दाखवून देईन. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. ह्या ज्योती वाघमारे आहेत त्यांनी सगळं त्यांचं कुटुंब, म्हणजे सोलापुरातनं प्रेम करणारं हे सगळं त्यांचं कुटुंब आहे, घरचे कुटुंब या ठिकाणी त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. भावना व्यक्त केल्या ज्योती वाघमारे यांनी की हे सगळं एकनाथ शिंदे यांच्यामुळं मिळालेलं आहे, हा एकनाथ शिंदे यांच्यासारख्या व्यक्तीमुळे मिळाला आणि त्यांनी जो विश्वास माझ्यावरती दाखवलेला आहे तो विश्वास आगामी काळामध्ये पुढच्या 6 वर्षामध्ये राज्यसभेमध्ये मी सार्थ करून दाखवेल अशा पद्धतीच्या भावना ज्योती वाघमारे यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. कॅमेरामन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.